दिप्या आज मी लय खुश आहे. कसं काय बाबा? याच्यात तुला जेवढं खायचं का तेवढं सगळं खाय बघ. हा जर चहा कधी विचारला नाही, आज प्लेटच आणली खायला. काय बाबा हे काय? अरे खाय ना, आहे ना खायला. अरे पण खायला काय ऑप्शन तर पाहिजे का नाही याच्यात? ऑप्शन मग एक मिनिट. ये धर, ये पण धर. अजून देऊ काही पाहिजे? तू सांगितलं ना आज मी लय खुश आहे म्हणून. काय खायचं तर काय पाहून ये. हा असे ऑप्शन असले तर काहीतरी खाता येईल ना माणसाला. खायणार रे. हाय तू पण. मी खाऊ घालतो. धर धर. एक नंबर झालं बघ. आला का नाही? हा ना तुझा. 12वी नंतरच्या करिअर ऑपॉर्च्युनिटी बद्दल तुमचं पण सेमच आहे की जेव्हा तुमचं इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला नंबर लागत नाही, सगळेजण जवळचे सांगतात की भरपूर काही ऑप्शन्स आहेत, भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण नेमकं किती आहेत, काय ऑप्शन्स आहेत, कशा आहेत याच्याबद्दल कोणालाच माहिती नसते. म्हणून नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा एक करिअर रिलेटेड चॅनल घेऊन येत आहे. त्याचं नाव आहे करिअर अनलॉक, ज्यामध्ये 12वी नंतर जेवढे पण पॉसिबल करिअर ऑपॉर्च्युनिटीज असतील त्याची पूर्ण माहिती, राईट फ्रॉम त्याची पात्रता, त्याच्यामधली ऍडमिशन प्रोसेस असेल किंवा त्याच्यातली स्कॉलरशिप असेल किंवा त्याचा स्कोप असेल, ही सगळी माहिती आपण त्या चॅनलमध्ये देणार आहोत. त्यानंतर यामध्ये जेवढे पण काही करिअर सेगमेंट आपण कव्हर करणार आहेत, तर महाराष्ट्र दिना दिवशी आपण हे करिअर चॅनल लॉन्च करणार आहेत. तर भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे आपण पहिलं सेगमेंट ऍग्रिकल्चर निवडलेलं आहे. तर यामध्ये भरपूर मुलांना फायदा होईल किंवा एका जरी मुलाला फायदा झाला तर या उपक्रमाचा खरंच सार्थकी जाईल असं मला वाटतं. धन्यवाद. शब्द आहे की ॲग्रिकॉस, कारण आम्हाला फार अभिमान वाटतो ज्यामध्ये की ॲग्रिकॉस सबका बॉस ही टर्मिनॉलॉजी आमच्या ॲग्रिकल्चरमध्ये फार फेमस आहे, ज्यामध्ये की विद्यार्थी ॲग्रिकल्चर करत असताना त्याच्यामध्ये एक जिद्द निर्माण होते. तो जिद्दी, मुत्सद्दी आणि होतकरू विद्यार्थी म्हणून समोर येतो. तो जरी जिकरीचा वाटत असला तरी हा जो आमचा विद्यार्थी असतो हा कधीच हारत नाही. सेमिस्टरला त्याला एखादं 2 सब्जेक्ट जरी बॅकलॉग लागले तरी पुन्हा सुद्धा नव्यानं उभं राहून तो पुन्हा त्याच्यासाठी तयारी करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला डिग्री होते, डिग्री झाल्यानंतर त्याला ज्यावेळेला करिअर करण्यासाठी उभं राहायचं असतं तर तो अनेकविध संकटांना तोंड देण्यासाठी एक धीरोदात्त माणूस म्हणून उभा राहतो. कारण ॲग्रिकल्चर या शिक्षणातून त्याला वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठीची एक वेगळी ताकद निर्माण होते, एक ऊर्जा निर्माण होते. आणि खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्रातील डिग्री मिळवल्यानंतर आमचा विद्यार्थी हा कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार होतो. म्हणजेच कृषी क्षेत्रातील डिग्री मिळवल्यानंतर आम्ही त्या विद्यार्थ्याला माणूस म्हणून तयार करतो किंवा तो माणूस म्हणून पुढे येतो. एन्व्हायरमेंट पहिले चेंज होता जे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये की इतकं शिकून कुठे लागतं नोकऱ्या वगैरे, एक निगेटिव्ह एन्व्हायरमेंट होता. आणि जेव्हा माझ्या जॉबचा ऑफर आली आणि मी तिकडे गेली, मेन म्हणजे माझ्या गावातनं मी पहिली मुलगी आहे की असा गव्हर्नमेंट जॉब वगैरे लागलेला आहे. तर मी तिकडे गेल्यानंतर आता जेव्हा रिटर्न येते ना तर सगळे एक प्राऊड फील करता. मम्मी पप्पांच्या म्हणजे त्यांना पण एक प्राऊड फील होतं, कुणी पण विचारतं तर ते पण. आणि जातानाही पण असं की एक इन्स्पिरेशन मिळालं गावातल्या प्रत्येक मुलीला की हां आता आमच्या मुलीला पण शिकवायचं आहे, मुलांना पण शिकवायचं आहे. आणि मला जेव्हाही लो फील झालं मी तुम्हाला कॉल केलेला आहे, मॅडम माझ्याकडून नाही निघालं तर मी तुम्हाला बोलायची मॅम हे राहिलं जनरल अवेअरनेस नाही होत माझ्याकडून. तुम्ही म्हणलं तुझं नाही होत, कसं नाही होत, दुसऱ्यांचं तर होत आहे ना. मग मला तेव्हा वाटलं की माझंही होऊ शकतं. प्रत्येक स्थान म्हणजे प्रत्येक पॉईंट बघितलेला आहे, मी कुठे खचले, रडले, काय झालं माझ्यासोबत. जेव्हा माझी 1 जानेवारीला माझा रिझल्ट गेला होता 0.09नी, तर तेव्हा मला असं वाटलं होतं का रे मार्क असतात का हे 0.09, ह्यानी पण पेपर जातो का. म्हणजे जेव्हा आपण डिग्रीला असतो ना तेव्हा आपल्याला 5 मार्काचा ग्रेस मिळतो, ते 5 मार्क आताच वाटतात किती आहे ते 0.09 बघितल्यावर. तर माझ्या सक्सेसमध्ये खूप जणांचा वाटा आहे. मी सगळ्यांना थँक्यू बोलेल. नोकरीपेक्षा तुम्ही या बिझनेसला महत्त्व का दिलं? याच्यात जास्त प्रॉफिट आहे तसं बिझनेस मध्ये आम्हाला. अच्छा, म्हणजे प्रायव्हेट जॉब पेक्षा याच्यात जास्त आम्हाला भर पडते. अच्छा. आणि बिझनेस जास्त चालतो पण, त्याच्यामुळे आम्ही इकडे वळलो. आणि तसं जर आम्हाला प्रायव्हेट लिमिटेड करायचंय, कंपनी नाव करायचंय कंपनीचं, त्याच्यामुळे MIDC मध्ये सेटअप पण चालू आहे घेणं. तर काका परवा स्पेनला जाऊन आलेले आहेत मान्य श्री गडकरी साहेबांसोबत. ही म्हणजे गडकरी साहेबांचा वेळ घेणंच खूप मोठी गोष्ट आहे, पण काका त्यांच्यासोबत टूर करून आलेले आहेत.
तर त्या संदर्भात ते पण आपल्याला सांगणार आहेत. प्रथमतः मी सांगते की डाळिंबामध्ये त्यांनी एक म्युटंट म्हणजे त्यांच्या ऑब्झर्वेशनमधून, जे की शास्त्रज्ञ पण करू शकत नाहीत वेल एज्युकेटेड, तर त्यांनी त्यांच्या ऑब्झर्वेशनमधून एक म्युटंट शोधून काढलेला आहे आणि त्याच्या संदर्भात काका आपल्याला माहिती देतील. तर काका, शरद किंग नावाची जी तुमची व्हरायटी आहे त्याचा प्रवास कसा